राज्यात सध्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आसपासच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या आठवडाभरात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला, तर शुक्रवारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाने कहर केला आहे. संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच आणखी एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून परिणामी राज्यात पुढील 3 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून राज्यात 26 ते 28 सप्टेंबर या दरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सानप यांनी दिली आहे. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र विरलं असलं तरी त्याचा परिणाम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या स्वरूपात जाणवत आहे. उद्या बुधवारी पुन्हा एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचे सानप यांनी वर्तवला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्यामुळे त्याच्या परतीच्या प्रवासाबाबत सध्या अंदाज बांधता येत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र विरल्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं. मान्सूनने सोमवारी गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारच्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून 26 तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल. विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागात दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस वाढू शकतो. यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर 28 तारखेला राज्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर टिकून राहील असा अंदाज आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.